शरणवल गुरुदेव। बच्चों, आज आपको एक नया और रोचक कथा और जीवन में हासिल करने का एक गुण के बारे में हम जानने वाले हैं। बच्चों, कोई बता सकते हैं क्या? बेईमान, 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 बेईमान शब्द का विरुद्धार्थक शब्द कोई बता सकते हैं क्या? तुम बता सकते हो क्या? नहीं, तुम बताओ। बेईमान का शब्द का विरुद्धार्थक शब्द है ईमान। ईमान। बेईमान शब्द का विरुद्धार्थक पद है ईमान। बेईमान कन्नड़ में अप्रामाणिकते। अप्रामाणिका, ईमान, प्रामाणिक। बच्चों, आज ईमानदारों के सम्मेलन के बारे में एक पाठ के बारे में आप अधिक जानकारी हासिल करने वाले हैं। पाठ का शीर्षक है ईमानदारों के सम्मेलन में। ईमानदारों ईमानदारों के सम्मेलन। ईमानदारों के सम्मेलन। लेखक हरिशंकर परसाई। हरिशंकर परसाई। हरिशंकर परसाई। पहले लेखक के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। कलम को लेखक की तलवार मानने वाले श्री हरिशंकर परसाई हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि हैं। इनका जन्म गांव जमानी 22 अगस्त 1924। राज्य मध्य प्रदेश। कलम को लेखक की तलवार। कलम लेखक की तलवार। कलम को लेखक की तलवार मानने वाले हरिशंकर परसाई
हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि हैं। इनका जन्म मध्य प्रदेश गांव जमानी 22 अगस्त 1924 में जन्म हुए। इनकी प्रमुख रचनाएं हैं, बच्चों, हरिशंकर परसाई जी कलम को लेखक की तलवार मानते थे। तलवार यानी खड्ग, अंग्रेजी में सोर्ड। हरिशंकर परसाई जी की प्रमुख रचनाएं हम देखेंगे तो हंसते हैं रोते हैं, हंसते हैं रोते हैं, हंसते हैं रोते हैं। दूसरा है भूत के पांव के पीछे, भूत के पांव पीछे। तीसरा है सदाचार का तवीज, सदाचार का तावीज। चौथा है वैष्णव, वैष्णव का फिसलन, आदि। हिंदी के व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है। बच्चों, हरिशंकर परसाई जी जमानी गांव में 22 अगस्त 1924 में जन्म हुए। राज्य है मध्य प्रदेश। इनकी प्रमुख रचनाएं हैं हंसते हैं रोते हैं, हंसते हैं रोते हैं, भूत के पांव के पीछे, सदाचार का तवीज, वैष्णव का फिसलन। कलम को लेखक की तलवार मानने वाले हरिशंकर परसाई जी अपने हिंदी के व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है। मಕ್ಕಳೇ, ಲೇಖನಿಯು ಲೇಖಕನ ಖಡ್ಗ, ಲೇಖಕನ ಖಡ್ಗ, ಲೇಖನಿಯು ಲೇಖಕನ ಖಡ್ಗ ಎಂದು ಸಾರಿದಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಇವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಅಮೂಲ್ಯವಾದ ನಿಧಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಜನ್ಮ 22 ಆಗಸ್ಟ್ 1924 ಜಮಾನಿ ಎಂಬ ಹಳ್ಳಿ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಜಮಾನಿ ಎಂಬ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇವರು ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳನ್ನು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಹಂಸತೆ ಹೈ ರೋತೆ ಹೈ, ಎರಡನೇದಾಗಿ ಭೂತ್ ಕೆ ಪಾಂವ್ ಕೆ ಪೀಛೆ ಎಂಬ ಕೃತಿ, ಮೂರನೇದು ಸದಾಚಾರ ಕಾ ತವೀಜ್ ಎಂಬ ಕೃತಿ, ನಾಲ್ಕನೇದಾಗಿ ವೈಷ್ಣವ್ ಫಿಸಲನ್ ಎಂಬ ಕೃತಿ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಬರೆಯುವಂತ, ಒಂದು ಹಾಸ್ಯಾಸ್ಪದವಾಗಿ ಬರೆಯುವಂತ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ನಿಧಿಯೇ ಇವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಅಮೂಲ್ಯವಾದಂತಹ ಇವರ ಕೊಡುಗೆ ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತದೆ. बच्चों, इस पाठ को किस आशय से हरिशंकर परसाई लिखे हैं कुछ देखेंगे. इस जगत में अच्छाई बुराई दोनों दिखाई देते हैं. अंश चीर न्याय की तरह इनमें हमें सिर्फ अच्छाई को अपनाकर बुराई को छोड़ देना चाहिए. बेईमानी भी एक अवगुण है. बेईमानों पर
व्यंग्य करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि हम बेईमानी से दूर रहें। जगत में अच्छाई बुराई दोनों देख सकते हैं बच्चों। जगत में यानी दुनिया में अच्छाई बुराई दोनों गुणों को देख सकते हैं। अच्छे आदमी को देख सकते हैं और बुरे आदमी को भी देख सकते हैं। अंश चीर न्याय की तरह इनमें हमें सिर्फ अच्छाई को अपनाकर बुराई को छोड़ देना चाहिए। अंश और क्षीर, क्षीर यानी दूध, अंश पक्षी दूध और पानी दोनों मिले रहते हैं। सिर्फ पानी और दूध दोनों मिले हुए तो अंश पक्षी केवल क्षीर को यानी दूध को पीते हैं, पानी को छोड़ते हैं। वैसे ही हम समाज में रहते हुए अच्छाई को अपनाना चाहिए, बुराई को त्याग देना चाहिए। बेईमानी भी एक अवगुण है। बेईमानी पर व्यंग्य करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि हम बेईमानी से दूर रहें। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಎರಡೂ ಇದೆ. ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ಕ್ಷೀರ, ಹಂಸ ಮತ್ತು ಕ್ಷೀರದ ನ್ಯಾಯ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಹಂಸ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹಂಸ ಪಕ್ಷಿ. ಕ್ಷೀರ ಅಂದ್ರೆ ಹಾಲು. ಹಾಲು ಮತ್ತು ನೀರು ಬೆರೆತಾಗ ಹಂಸ ಪಕ್ಷಿಯು ಕೇವಲ ಏನು ರಾಜಹಂಸ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಪಕ್ಷಿ, ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ಕೇವಲ ಹಾಲನ್ನು ಮಾತ್ರ ಹೇಳ್ಕೊಡುತ್ತೆ, ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಇರುವಾಗ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ಆರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ಕೆಟ್ಟದನ್ನು ನಾವು ಬಿಟ್ಟು ಬಿಡಬೇಕು. ಕೆಟ್ಟದ್ರಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು. ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬಾರದು. ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಒಂದು ಅವಗುಣವಾಗಿದೆ, ಅದು ನಮಗೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಬೇಡ. ಹಾಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾ ಹಾಸ್ಯಾಸ್ಪದವಾಗಿ ಬರೆಯುತ್ತಾ ಲೇಖಕರು ಎಲ್ಲರನ್ನು ಎಚ್ಚರಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ದೂರ ಇರಬೇಕು. ಏನು ಮಕ್ಕಳೇ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕು, ಹತ್ರ ಇರಬೇಕು? ದೂರ ಇರಬೇಕು. ವೆರಿ ಗುಡ್. ಹಾಗೆ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು. ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ, ನಮಗೆ ಯಾರಿಗೂ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಬೇಡ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇರಲಿ. प्रस्तुत व्यंग्य रचना में एक सामाजिक असंगत की ओर संकेत किया गया है। इसमें हास्य और व्यंग्य की सुंदर सम्मिश्रण है। इस रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया है। ಪ್ರಸ್ತುತ ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿಯವರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೆಲೆಯೂರಿರುವಂತಹ ಈ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನ ಹಾಸ್ಯ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಸುಂದರವಾದ ಸಮ್ಮಿಶ್ರಣದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಮೂಲಕ ಪರ್ಸಾಯಿಯವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರೆಂದುಕೊಂಡು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮೆರೆಯುವ ಜನರು ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬ ವಿಷಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಅನಾವರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया, मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया जिससे ईमानदार माना जाऊं। ना जाने उन्हें कैसे या भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूं। मुझे पत्र मिला, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं। आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं। हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें। हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे। आपके आगमन से ईमानदारी तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी। मैं गया, लेकिन अलविया कहता हूं कि ईमानदारों के लिए नहीं गया। ईमान से मुझे कुछ लेना देना नहीं है। मैं यह हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले दर्जे का किराया लूंगा। इस तरह 150 रुपये बचेंगे या बेईमानी कहलाएगी, पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का बेईमान
माना ही क्यों। बच्चों, यहाँ हरिशंकर परसाई जी सुंदर ढंग से बेईमानी पर प्रकाश डाले हैं। एक बार लेखक को ईमानदारों के सम्मेलन में डेलीगेट के रूप में यानी प्रतिनिधि के रूप में वहाँ बुलाया गया था। इसके बारे में यहाँ प्रस्तुत किए। कताई कताई बच्चों, कुछ शब्दार्थों को भी लिखिए। कुछ शब्दार्थों को भी लिखिए। कताई कताई शब्द कताई, अर्गीज अर्गीज अर्गीज, कभी भी कभी भी कभी भी, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ವಾಗಿಯೂ ಅಥವಾ ಎಂದಿಗೂ ಎಂದಿಗೂ, ಅಲ್ಪಿಯಾ ಅಲ್ಪಿಯಾ अल्पिया, कसम से कसम से कसम से, हिसाब हिसाब, लेखा हिसाब लेखा, अकाउंट अकाउंट, दर्जे दर्जे, क्लास, ईमानदार ईमानदार ईमानदार, प्रामाणिकते, बच्चों यहाँ एक बार लेखक ईमानदारों के सम्मेलन में भाग लिए। लेखक ईमानदार होने के नाते वहाँ नहीं गया, केवल पैसे आते हैं इसके हिसाब लगाकर वहां गए थे। वे कह रहे हैं लोग मुझ पर भ्रम किए थे, ईमानदार मैं नहीं हुआ था, लेकिन हम लोग शहर में वो लोग मुझे एक चिट्ठी लिखकर भेजे थे, उसमें था हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं, आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं, हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें, हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे। आपको आगमन में से ईमानदारों तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी। एक चिट्ठी आई थी हरिशंकर परसाई जी को, ईमानदारों के सम्मेलन की ओर से एक चिट्ठी आई थी। उस चिट्ठी में ऐसा लिखा गया था, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं या आयोजन किए हैं, आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं, हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन में आकर उद्घाटन करें, हम आपको आने और जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा
आवास और भोजन और उत्तम व्यवस्था भी हम करेंगे। आपके आगमन से ईमानदार तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी और खुशी मिलेगी। आप कृपा करके आइए, ऐसे चिट्ठी में लिखे थे, लेखक भी गए थे। कसम लगाकर, कसम डालकर लेखक कहते हैं कि ईमानदार से नहीं गया था वहां, क्योंकि वहां आने जाने का हिसाब लगाकर लेके गए थे। दूसरे दर्जे में लेके जाते हैं और पहले दर्जे का किराए वहां वसूल करते हैं या मांगते हैं। इसे लेके को 150 लेखक को 150 रुपीस 150 रुपये मिल जाएंगे, ऐसे हिसाब लगाकर वहां गए थे। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ, ಇಮಾನ್ದಾರರಿಗೆ ಸಮ್ಮೇಳನವೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಲೇಖಕರನ್ನ ಭಾಗವಹಿಸಲು ಅವರು ಕರೆದಿದ್ರು. ಆಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಲೇಖಕರು, ಕಥಾಯಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಎಂದೆಂದಿಗೂ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕರೆದಿದ್ರು, ಆದರೂ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕನಲ್ಲ. ಆದರೆ ನನಗೆ ಪತ್ರ ಒಂದು ಈಗ ಬಂದಿತ್ತು. ಏನಂತ, ನಾವು ಈ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಈ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ತಾವು ದೇಶದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿದ್ದೀರಿ. ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನೆಂದರೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಈ ಸಮ್ಮೇಳನ ತಮ್ಮ ಅಮೃತಾಸದಿಂದ ಕಮಲ ಕಮಲದಿಂದ ಇದನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಬರುವುದಾದರೆ ಬರುವ ಮತ್ತು ಹೋಗುವ ಎರಡು ಚಾರ್ಜನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡುತ್ತೇವೆ. ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆಯ ರೈಲು ಪ್ರಯಾಣದ ಹಣವನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಆವಾಸ್ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವ आवास, ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಭೋಜನ ಊಟ ಆಗಮನ ಬರುವುದರಿಂದ, ಈ ರೀತಿ ನೀವು ನಮ್ಮ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬನ್ನಿ. ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಂದರೆ ನಿಮಗೆ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆ ಉತ್ತಮ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬರುವ ಮತ್ತು ಹೋಗುವ ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆ ರೈಲು ಪ್ರಯಾಣದ ಹಣವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದಿದ್ರು. ಇದರಿಂದ ಈ ರೀತಿ ನೀವು ಬರುವುದರಿಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೇರಣೆ ನಿಮ್ಮಿಂದ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ದಯಮಾಡಿ ಬರಬೇಕಂತೇಳಿ ಪತ್ರದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆಗ ಲೇಖಕರು ಪ್ರಾಮಾಣಿಕತನದಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಅಲ್ಪಿಯಾ कसम से ಪ್ರಮಾಣ
ಹಾಕಿ ಹಿಸಾಬ್ ಹಿಸಾಬ್ ಲೆಕ್ಕ ಅಕೌಂಟ್. ನಾನು ಲೆಕ್ಕವನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೆ. 2ನೇ ದರ್ಜೆ ರೈಲಿನಲ್ಲಿ ನಾನು ಹೋಗುವುದು, 2ನೇ ದರ್ಜೆ ರೈಲಿನಲ್ಲಿ ಹೋಗುವುದು ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆ ರೈಲಿನಲ್ಲಿ ಹೋದಂತೆ ನಾನು ಅವರಿಂದ ಹಣವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಆಗ ನನಗೆ ಒಟ್ಟು ಉಳಿಯುವುದು 150 ರೂಪಾಯಿ ಉಳಿದ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ 150 ರೂಪಾಯಿಗೆ ಏನು ಈಗ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಅವತ್ತು 150 ರೂಪಾಯಿಗೆ ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಇತ್ತು. 150 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸೈಟ್ ಸಿಕ್ತಿತ್ತು. ಆಗ ಆ ಹಣ 150 ರೂಪಾಯಿ ಅವರಿಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬಾ ಹಣ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಲೆಕ್ಕವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಟ್ಕೊಂಡು 150 ರೂಪಾಯಿ ಸಿಗುತ್ತೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಅಂತೇಳಿ ಆ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಹೊರತು ಯಾವುದೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ತಮಗೆ 150 ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತದೆ ಎಂದು ಹೋಗಿದ್ದರು. ಬಚೇಂಗೆ ಬಚೇಂಗೆ ಉಳಿಯುತ್ತದೆ. ಬಚೇಂಗೆ ಉಳಿಯುತ್ತದೆ. ಬಚೇಂಗೆ ಉಳಿಯುತ್ತದೆ. 150 ರೂಪಾಯಿ ನನಗೆ ಹಣ ಒಂದು ಫಂಕ್ಷನಿಗೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಉಳಿಯುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಯಾರಾದರೂ ಇದನ್ನ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೆ ಕರೀರಿ, ಯಾರಾದ್ರೂ ಇದನ್ನ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೆ ಕರೀರಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಆ ಜನರು ನಾನು ಮಾಡಿದ್ದನ್ನ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೆ ಜನ ನೀವು ಕರೀರಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸ್ತರ್ ಮಟ್ಟ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ತರ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕರೆಂದು ನನ್ನನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಮಾನ ನನ್ನನ್ನ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಎಂದು ಆ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಆ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೆ. स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. लगभग 10 बड़ी फूल मालाएं बनाई गई. सोचा आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता. लेखक ने ऐसा समझा. स्टेशन जाते ही लेखक यानी ईमानदार राष्ट्रीय स्तर पर रहे एक ईमानदार वहां गए. हरिशंकर परसाई जी गए वहां. रेलवे स्टेशन पर इनका खूब स्वागत हुआ. धूमधाम से वैभवयुत धूमधाम से खूब स्वागत किया गए थे. तब आए हुए मेहमान और श्रोतागण सभी इनको बड़ी बड़ी फूल मालाएं पहनाई. तब हरिशंकर परसाई जी सोचते हैं कि यहाँ आसपास कोई माली यानी फूल बेचने वाली माली रहे तो उनको वापस इस फूल मालाएं मैं बेच लेता तो उससे बहुत पैसे मिलते हैं. ऐसे हरिशंकर परसाई जी सोचते हैं. मಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ಎಂಥ ವ್ಯಂಗ್ಯ, ಎಂಥ ಹಾಸ್ಯಾಸ್ಪದ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ನೋಡಿ. ಲೇಖಕರು ಆದಂಥ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ಸ್ಟೇಷನ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವರನ್ನ ತುಂಬಾ ವೈಭವಪೂರಿತವಾಗಿ ತುಂಬಾ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಗಿ ಇವರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಬಂದಂತರು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಒಂದು 10ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ದೊಡ್ಡ ಹೂವಿನ ಮಾಲೆಗಳನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊರಳಿಗೆ ಹಾಕಿ ತೊಡಿಸ್ತಾರೆ. ಆಗ ಲೇಖಕರು ಯೋಚಿಸ್ತಾರೆ,
ಯಾರಾದರೂ ಇಲ್ಲಿ ಹೂವು ಮಾರುವವರು ಏನಾದ್ರು ಇದ್ದಿದ್ದರೆ ಈ ನನಗೆ ಹಾಕಿದಂಥ ಹೂವನ್ನು ಸಹ ಹಾರವಾಗಿ ಹಾಕಿದಂಥ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹಾಕಿದಂಥ ಹೂವಿನ ಹಾರಗಳನ್ನು ಸಹ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿಬಿಟ್ಟರೆ ಅದರಿಂದಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಹಣ ಸಿಗ್ತಿತ್ತಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ನೋಡಿ, ಇವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು, ಹಾಗೆ ಹಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು ಅನ್ನೋದು ಮಕ್ಕಳ ನಿಮಗೆ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮುಂದಿನ ದಿನ नेक्स्ट क्लास में ನೋಡೋಣ मಕ್ಕಳೇ. आते ही आप सभी एक गृह कार्य करके आना चाहिए. सभी गृह कार्य के लिए एक प्रश्न मैं देता हूँ, लिखिए. प्रस्तुत कहानी के लेखक कौन है? प्रस्तुत कहानी के लेखक कौन है? और दूसरा प्रश्न भी लिखिए, बहुत सरल है. दूसरा प्रश्न है, लेखक दूसरे दर्जे में क्यों सफर करना चाहते हैं? लेखक दूसरे दर्जे में क्यों सफर करना चाहते हैं? सभी गृह कार्य करके कल आइए. पाठ यहीं समाप्त होते हैं बच्चों. सभी को धन्यवाद.